श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर उद्या सकाळी उठल्यावर तुमची नोकरी नसेल, तुमच्या खिशात एकही रुपया नसेल, ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला तेच लोक तुमची साथ सोडून गेले असतील आणि तुमच्या डोळ्यांसमोर तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसत असेल, तर अशा वेळी तुम्ही काय कराल? हार मानाल, रडाल की परमेश्वरावरचा विश्वास सोडाल? मित्रांनो, आज हजारो लोक अशाच संकटातून जात आहेत. कोणी कर्जामुळे रडत आहे, कोणी नोकरी नसल्यामुळे अस्वस्थ आहे, कोणी घरातील समस्यांनी खचून गेला आहे, तर कोणी आपल्या नशिबालाच दोष देत बसला आहे. पण अशाच एका भक्ताच्या आयुष्यात असं काही घडलं, ज्यामुळे त्याला स्वामी समर्थांचा असा संदेश मिळाला, जो त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेला. स्वामी समर्थ म्हणतात, संकट म्हणजे शेवट नाही, संकट म्हणजे परमेश्वराने तुमच्यासाठी लिहिलेल्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. या प्रवचनात मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे, जी फक्त कथा नाही, तर हजारो भक्तांच्या आयुष्यात घडणाऱ्या वास्तवाचं प्रतिबिंब आहे. आणि या कथेच्या शेवटी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा एक संदेश मिळेल, जो कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात तुमचा हात धरून उभा राहील. म्हणून या प्रवचनाचा एकही क्षण चुकवू नका, कारण शेवटच्या काही मिनिटात स्वामी समर्थांचा जो संदेश आहे, तो कदाचित आज तुमच्यासाठीच असेल. चला, श्रद्धेने आणि भक्तिभावाने सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा स्वामी समर्थ काय सांगतात? हृदयस्पर्शी प्रवचन श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी तुमच्या आयुष्यात असा काळ आला आहे का, जेव्हा तुम्ही सर्व प्रयत्न करूनही अपयशी ठरलात? कधी अशी वेळ आली आहे का, जेव्हा तुमच्यासोबत कोणीही उभं राहिलं नाही? कधी अशी रात्र अनुभवली आहे का, जिथे डोळ्यात झोप नव्हती, मनात फक्त चिंता होती आणि हृदयात एकच प्रश्न होता, आता पुढे काय? अनेक लोक अशा क्षणी स्वतःला एकटं समजतात. त्यांना वाटतं, परमेश्वरानेही आपली साथ सोडली आहे. पण इथेच आपण सर्वात मोठी चूक करतो, कारण स्वामी समर्थ सांगतात, जीवनात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा समजा परमेश्वर तुमच्यासाठी एक नवीन मार्ग तयार करत असतो. मित्रांनो, बीज जेव्हा जमिनीत पुरलं जातं, तेव्हा त्याला अंधारच अंधार दिसतो. त्याला वाटत असेल, माझं आयुष्य संपलं. पण त्याच अंधारातून एक दिवस हिरवा अंकुर जन्म घेतो. तसंच आपल्या आयुष्यातील संकट आपल्याला संपवण्यासाठी नसतात, ती आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. आज मी तुम्हाला एका भक्ताची कथा सांगणार आहे. ही कथा फक्त एका व्यक्तीची नाही, ही कथा त्या प्रत्येकाची आहे, ज्याने आयुष्यात कधी ना कधी हार मानण्याचा विचार केला आहे. अक्कलकोटपासून काही अंतरावर एका छोट्या गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि स्वप्न पाहणारा होता. त्याचं एक स्वप्न होतं, आपल्या आईवडिलांना सुख द्यायचं, पत्नीला आनंदी ठेवायचं, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं. तो दिवसभर मेहनत करायचा. पण कधी कधी आयुष्य मेहनतीची नाही, तर संयमाची परीक्षा घेतं. एका वर्षी त्याची नोकरी गेली, घराचा खर्च थांबला, बँकेचे हप्ते थकले. लोकांनी फोन करणं सुरू केलं. ज्यांना तो मित्र समजत होता, ते हळूहळू दूर जाऊ लागले. काहींनी तर त्याची थट्टाही केली. माधव रात्री घराच्या छतावर बसून आकाशाकडे पाहायचा. त्याच्या डोळ्यात अश्रू असायचे.
आणि तो मनात विचारायचा, स्वामी, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच आयुष्यात एवढी संकट का? अनेक दिवस असेच गेले. एक दिवस त्याची वृद्ध आई त्याच्या जवळ आली. तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांत आवाजात म्हणाली, बाळा, संकट आलं की दोन प्रकारचे माणस असतात. एक संकटापुढे हार मानतात आणि दुसरे संकटाच्या काळात परमेश्वराचा हात घट्ट पकडतात. तू कोणता मार्ग निवडणार? आईचे शब्द ऐकून माधवच्या मनात आशेचा एक छोटासा किरण जागा झाला. त्याने दुसऱ्याच दिवशी अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी पहाटे माधव घरातून निघाला. त्याच्या खिशात फारसे पैसे नव्हते, पण मनात एकच विश्वास होता, स्वामी समर्थ माझं ऐकतील. अनेक तासांचा प्रवास करून तो अक्कलकोटला पोहोचला. मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होती. कोणी डोळ्यात अश्रू घेऊन प्रार्थना करत होतं, कोणी हात जोडून नामस्मरण करत होतं, कोणी स्वामींच्या चरणी डोकं ठेवून शांत बसलं होतं. हे सर्व पाहून माधवच्या मनातील वेदना आणखी वाढल्या. तो मनात म्हणाला, स्वामी, मी खूप थकलो आहे. आता माझ्यात लढण्याची ताकद उरलेली नाही. तेवढ्यात त्याची नजर स्वामी समर्थांच्या मूर्तीवर गेली. त्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काही क्षण शांत उभा राहिला. मग मनोमन प्रार्थना करू लागला, स्वामी, मला पैसा नको, कीर्ती नको, फक्त एवढी शक्ती द्या की मी या संकटांशी पुन्हा लढू शकेन. प्रार्थना संपल्यानंतर तो मंदिराच्या एका कोपऱ्यात जाऊन बसला. तेवढ्यात एक वृद्ध साधू त्याच्या जवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. ते हसून म्हणाले, बाळा, तू इतका दुःखी का आहेस? माधवने आपल्या आयुष्यातील सर्व संकट त्यांना सांगितली. नोकरी गेली, कर्ज वाढलं, लोकांनी साथ सोडली आणि आता जगण्याची इच्छाही कमी होत आहे. वृद्ध साधू शांतपणे ऐकत राहिले. मग ते म्हणाले, लक्षात ठेव, संकट हे परमेश्वराचं दार बंद होणं नसतं. संकट म्हणजे परमेश्वर तुला नवीन दार शोधायला शिकवत असतो. माधव त्यांच्या शब्दांकडे लक्षपूर्वक ऐकत होता. ते पुढे म्हणाले, रात्र जितकी गडद असते, सूर्योदय तितकाच जवळ असतो. म्हणून अंधाराला घाबरू नकोस, तो कायमचा नसतो. माधवच्या मनात अनेक दिवसांनी आशेचा किरण निर्माण झाला. तो म्हणाला, पण स्वामी, मी इतके प्रयत्न केले तरी मला यश का मिळालं नाही? वृद्ध साधू हसले. त्यांनी जवळच पडलेलं एक छोटंसं बी हातात घेतलं आणि म्हणाले, हे बी आज मातीमध्ये पुरलं तर उद्या झाड होईल का? माधव म्हणाला, नाही, त्यासाठी वेळ लागेल. वृद्ध साधू म्हणाले, हेच तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रयत्न केल्याबरोबर फळ मिळत नाही. परमेश्वर प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरवतो. तुझं काम फक्त कर्म करणं आहे, फळाची चिंता करणं नाही. माधवच्या मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागली. तो वृद्ध साधूंना नमस्कार करण्यासाठी खाली वाकला, पण क्षणात ते तिथून अदृश्य झाले. माधव आजूबाजूला पाहू लागला. कोणीच नव्हतं. तेव्हा मंदिरातील एका सेवकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, काय शोधत आहात? माधव म्हणाला, आत्ताच इथे एक वृद्ध साधू होते. सेवेकरी शांतपणे हसला आणि म्हणाला, बाळा, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कोणत्या रूपात भेटतील हे कोणीच सांगू शकत नाही. हे ऐकताच माधवच्या अंगावर शहारे आले. त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते विश्वासाचे अश्रू होते. त्याने मनोमन एक संकल्प केला, काहीही झालं तरी मी आता हार मानणार नाही. अनेक लोकांचा एक गैरसमज असतो. ते म्हणतात, मी देवाची भक्ती सुरू केली की माझी सर्व संकट लगेच संपतील. पण स्वामी समर्थ कधीही असं सांगत नाहीत. स्वामी समर्थ संकट लगेच दूर करत नाहीत. ते संकटांना सामोरं जाण्याची ताकद देतात. माधव अक्कलकोटहून गावात परतला.
त्याच्या चेहऱ्यावर आता निराशा नव्हती, एक वेगळीच शांतता होती. घरी पोहोचताच त्याची पत्नी म्हणाली, माधव, काही काम मिळालं का? तो हसत म्हणाला, अजून नाही, पण मला विश्वास मिळाला आहे. पत्नीला त्याचं उत्तर समजलं नाही, कारण परिस्थिती अजूनही तशीच होती. घरात पैशांची कमतरता होती. कर्जदार दररोज दार ठोठावत होते. लोक टोमणे मारत होते. एक दिवस गावातील एक माणूस त्याला म्हणाला, तू एवढा स्वामी समर्थांचा भक्त आहेस, मग तुझी ही अवस्था का? तुझे स्वामी तुला मदत का करत नाहीत? हे शब्द ऐकून माधव काही क्षण शांत राहिला. पूर्वीचा माधव असता तर त्याला राग आला असता, पण आता तो फक्त हसला आणि म्हणाला, स्वामी माझ्या अडचणी संपवण्यासाठी नाही, तर मला मजबूत बनवण्यासाठी माझ्यासोबत आहेत. हे उत्तर ऐकून तो माणूसही शांत झाला. मित्रांनो, लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्या मनात श्रद्धा असते तोपर्यंत कोणतेही संकट आपल्याला हरवू शकत नाही. त्या दिवसापासून माधव रोज पहाटे उठू लागला. स्नान करून स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावायचा. मनापासून नामस्मरण करायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाम घेताना त्याच्या मनातील भीती कमी होत होती. एक दिवस त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, पूर्वी तू दिवसभर चिंता करायचास, आता तुझ्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. माधव हसून म्हणाला, आई, परिस्थिती बदललेली नाही, पण परिस्थितीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे. आणि ज्या दिवशी माणसाचा दृष्टिकोन बदलतो त्या दिवशी त्याचं नशीबही बदलायला सुरुवात होते. काही दिवसांनी माधव एका छोट्याशा कंपनीत मुलाखतीसाठी गेला. त्याने प्रामाणिकपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, पण त्याची निवड झाली नाही. घरी येताना क्षणभर त्याच्या मनात पुन्हा निराशा आली. तो म्हणाला, स्वामी, पुन्हा अपयश. तेवढ्यात त्याला अक्कलकोटमधील त्या वृद्ध साधूंचे शब्द आठवले, बी पेरलं की दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही. तो स्वतःशीच म्हणाला, मी प्रयत्न थांबवणार नाही. स्वामी योग्य वेळ येईपर्यंत माझी परीक्षा घेत आहे. आणि मित्रांनो, याच क्षणापासून माधवच्या आयुष्यात खरा बदल सुरू झाला. कारण त्याची परिस्थिती अजून बदलली नव्हती, पण त्याचं मन बदललं होतं. आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा परमेश्वर आयुष्य बदलायला सुरुवात करतो. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, संकट हे तुमच्या जीवनाचा शेवट नसतो, संकट म्हणजे तुमच्या नवीन सुरुवातीची तयारी असते. माधवने आता तक्रार करणं सोडलं होतं. तो रोज मेहनत करत होता, रोज स्वामींचं नाम घेत होता, रोज स्वतःला एक सांगायचा, आज नाही तर उद्या स्वामी माझ्यासाठी नक्की काहीतरी चांगलं ठेवून आहेत. एक सकाळ माधवच्या मोबाईलवर एक फोन आला. तो एका मोठ्या कंपनीतून होता. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीचा तो फोन होता. त्याला दुसऱ्या फेरीसाठी बोलावलं होतं. माधवच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो लगेच स्वामी समर्थांच्या फोटोसमोर गेला. हात जोडून म्हणाला, स्वामी, ही तुमची कृपा आहे. मी पूर्ण प्रयत्न करेन. बाकी सर्व तुमच्या चरणी सोपवलं. दुसऱ्या दिवशी तो मुलाखतीसाठी गेला. यावेळी त्याचा आत्मविश्वास वेगळाच होता. तो घाबरत नव्हता, कारण त्याला आता निकालापेक्षा प्रयत्नांवर विश्वास होता. मुलाखत संपली. पुन्हा काही दिवस गेले, पण यावेळीही कोणताही फोन आला नाही. मित्रांनो, जीवनात असा क्षण येतो जेव्हा आपण म्हणतो, आता खरंच माझ्याकडून होत नाही. माधवच्याही मनात तोच विचार आला. तो शांतपणे गावाबाहेरच्या एका वडाच्या झाडाखाली जाऊन बसला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो मनात म्हणाला, स्वामी, मी हार मानलेलो नाही, पण माझी ताकद आता संपत चालली आहे. इतक्यात एक वृद्ध माणूस तिथे आला. त्याच्या हातात एक छोटी मातीची कुंडी होती. त्या कुंडीत एक छोटंसं रोप होतं. वृद्धाने ते रोप माधवसमोर ठेवलं आणि विचारलं, हे रोप मोठं होण्यासाठी काय आवश्यक आहे?
माधव म्हणाला, पाणी, सूर्यप्रकाश आणि वेळ. वृद्ध हसले आणि म्हणाले, मग तुझ्या आयुष्याला वेळ का द्यायला तयार नाहीस? ज्या गोष्टीला वाढण्यासाठी वेळ लागतो तीच गोष्ट सर्वात मजबूत बनते. परमेश्वर उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. हे शब्द ऐकताच माधवच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. त्याने त्या वृद्धाला नमस्कार करण्यासाठी खाली वाकलं, पण डोकं वर केलं तेव्हा ते वृद्ध तिथे नव्हते. माधवच्या अंगावर पुन्हा शहारे आले. त्याला पुन्हा अक्कलकोटची आठवण झाली. मनात एकच विचार आला, हे स्वामी समर्थच होते का? तो काही न बोलता फक्त डोळे मिटून म्हणाला, स्वामी, आता मी कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाही. 3 दिवसांनी सकाळी त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. तोच कंपनीचा फोन होता. समोरून आवाज आला, अभिनंदन माधवजी, तुमची निवड झाली आहे. काही क्षण माधव काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाला, स्वामी, तुम्ही माझी परीक्षा घेतली, पण माझा हात कधीच सोडला नाही. मित्रांनो, त्या दिवशी माधवला फक्त नोकरी मिळाली नाही, तर त्याला आयुष्याचा सर्वात मोठा धडा मिळाला. श्रद्धा म्हणजे संकट नसणं नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही परमेश्वरावर विश्वास सोडणं. मित्रांनो, जीवनात संकटाची परीक्षा प्रत्येकाला द्यावी लागते, पण त्याहून कठीण परीक्षा कोणती माहीत आहे? यशाची परीक्षा. संकटात माणूस देवाला आठवतो, पण यश मिळाल्यावर अनेक जण देवालाच विसरतात. माधवला आता चांगली नोकरी मिळाली होती. घरातील परिस्थिती सुधारू लागली. कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जाऊ लागले. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. आई वडिलांच्या डोळ्यात समाधान होतं. काही महिन्यात माधवचं आयुष्य पूर्ण बदललं. एक दिवस तो पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थांच्या समाधीसमोर शांतपणे बसला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो मनात म्हणाला, स्वामी, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा तुम्ही मला धैर्य दिलं, आणि आज सर्व काही मिळालं तरी मी तुमच्या चरणी आलो आहे. त्याच वेळी एक वृद्ध पुजारी त्याच्या जवळ आले. ते हसून म्हणाले, बाळा, तू आनंदी दिसतो आहेस. माधव म्हणाला, हो, स्वामींच्या कृपेने माझं आयुष्य बदललं. पुजारी म्हणाले, लक्षात ठेव, संकटात स्वामींना हाक मारणं सोपं असतं, पण सुखातही स्वामींना विसरून देणं हीच खरी भक्ती आहे. माधव शांत झाला. त्या एका वाक्याने त्याच्या मनाला स्पर्श केला. मित्रांनो, अनेक लोक देवाकडे फक्त गरज असेल तेव्हाच जातात. काम झालं की देवही विसरतात, नामस्मरणही विसरतात, मंदिरही विसरतात, कृतज्ञताही विसरतात. पण स्वामी समर्थ सांगतात, ज्याने सुखातही परमेश्वराला विसरलं नाही त्याच्यावर माझी कृपा अखंड राहते. त्या दिवसापासून माधवने एक नियम केला. रोज सकाळी 5 मिनिटं नामस्मरण, महिन्यातून एकदा अन्नदान, आई वडिलांची सेवा, गरजू विद्यार्थ्यांना मदत, आणि प्रत्येक यशाचं श्रेय स्वतःला नाही तर स्वामी समर्थांच्या कृपेला. हळूहळू त्याच्याकडे पैसा वाढला, मानसन्मान वाढला, पण त्याचा अहंकार कधीच वाढला नाही, कारण त्याला संकटाचे दिवस आठवत होते. तो नेहमी म्हणायचा, माझ्याकडे जे काही आहे ते स्वामी समर्थांची कृपा आहे. मित्रांनो, हेच खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. यश मिळालं तरी नम्र राहणं, पैसा आला तरी माणुसकी सोडणं, सुख आलं तरी नामस्मरण विसरणं. स्वामी समर्थ सांगतात, ज्याला नम्रता जपता येते त्याचे यश कायम टिकतं. आज तुम्ही संकटात असाल किंवा यशाच्या शिखरावर असाल, एक गोष्ट कधीही विसरू नका, परिस्थिती बदलत राहते, पण परमेश्वराची कृपा आणि श्रद्धा कायम सोबत राहिली पाहिजे. आजपर्यंत आपण माधवच्या आयुष्यातील संघर्ष पाहिला, संकट पाहिलं, अपयश पाहिलं, श्रद्धा पाहिली,
आणि शेवटी स्वामी समर्थांच्या कृपेने आलेलं यशही पाहिलं. पण ही कथा फक्त माधवची नाही. ही कथा आपल्या प्रत्येकाची आहे. आपणही आयुष्यात कधी ना कधी माधवसारखेच खचतो. आपल्यालाही वाटतं आता काहीच होणार नाही. पण लक्षात ठेवा, जिथे माणसाची शक्ती संपते तिथून परमेश्वराची कृपा सुरू होते. मित्रांनो, एका लहान मुलाला चालायला शिकताना अनेक वेळा पडावं लागतं. आई त्याला प्रत्येक वेळी उचलते, पण ती त्याला कायम उचलून चालवत नाही, कारण त्याने स्वतः चालायला शिकलं पाहिजे. तसंच स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक संकटात आपल्यासोबत असतात, पण ते प्रत्येक अडचण लगेच दूर करत नाहीत, कारण त्यांना आपल्याला मजबूत बनवायचं असतं. लक्षात ठेवा, सोनं आगीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, हिरा घासल्याशिवाय चमकत नाही, आणि माणूस संकट अनुभवल्याशिवाय परिपक्व होत नाही. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात संकट असेल तर घाबरू नका. कदाचित स्वामी समर्थ तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत असतील. आज नोकरी नसेल, उद्या मिळेल. आज पैसा नसेल, उद्या येईल. आज लोक साथ सोडतील, उद्या तेच लोक तुमचं कौतुक करतील. पण एक गोष्ट कधीही सोडू नका, स्वामी समर्थांवरील विश्वास. मित्रांनो, जीवनात 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, परिस्थिती कायमची नसते. वाईट दिवस कायम राहत नाहीत. जसा दिवस बदलतो तसं आयुष्यही बदलतं. दुसरी गोष्ट, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. स्वामी समर्थ योग्य वेळी योग्य फळ नक्की देतात. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, रोज मनापासून नामस्मरण करा. फक्त 5 मिनिट मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. या एका नामामध्ये मनाला शांत करण्याची ताकद आहे, भीती दूर करण्याची ताकद आहे, आशा निर्माण करण्याची ताकद आहे, आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्याची प्रेरणा आहे. मित्रांनो, जर आज तुम्ही निराश असाल तर हा क्षण लक्षात ठेवा. आजचा अंधार उद्याच्या प्रकाशाची सुरुवात असू शकतो. जर तुम्ही रडत असाल तर स्वामी समर्थांना फक्त एक सांगा, स्वामी, माझ्या मनात श्रद्धा कायम ठेवा. बाकी सर्व मी तुमच्या चरणी सोपवलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे, ज्या भक्ताच्या मनात श्रद्धा, सबुरी आणि चांगली कर्म असतात त्याला स्वामी समर्थ कधीही एकटं सोडत नाहीत. चला, या प्रवचनाचा शेवट आपण सर्वजण एकत्र नामस्मरणाने करूया. मन शांत करा, डोळे मिटा आणि श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. याच प्रार्थनेसह स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. जर हे प्रवचन तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्रद्धेने नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू स्वामी समर्थांच्या आणखी एका प्रेरणादायी प्रवचनासह. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.